फुल रागामध्ये ज्योती कशी किचनवर बसून स्वयंपाक बनवते, नक्की बघा तुम्ही काय होतंय. उंद्या शाबू तांदूळाचे वडे बनवणार आहे मी. मुलांना खूप आवडतात आणि त्यांनीच सांगितले शाबू तांदूळ भिजाय टाक, तर रात्रीच शाबू तांदूळ भिजाय टाकते आणि सांडलं बी थोडंसं तर ठीक आहे, काही विषय नाही. आता चांगलं व्यवस्थित धुवून काढणार आणि आता भिजाय टाकणार आणि सकाळी नक्की तुम्हाला दाखवणार मी कसे झालेत शाबू तांदूळ. हे बघा भिजाय टाकलेत मी शाबू तांदूळ आता, आणि आता सकाळी बघू आपण कसे फुलतात मस्त छान. हे बघा रात्री भिजाय टाकलेले शाबू तांदूळ किती छान असे मस्त फुगल्यात आणि खूप छान मऊ एकदम भिजल्यात ते. आता सगळे व्यवस्थित झाले. आता फक्त शेंगदाणे मी छान असे मस्त भाजून घेतल्यात आणि आता शेंगदाण्याचा छान असा बारीक कूट करणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करायला. आता शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ लगेच. शेंगदाणे आले बारीक करून, छानपैकी वाटण झालंय. आता पुढचा प्रोसिजर बघूया तरी. आता बघूया, हे बघा, हे पाहू शकता कसं झालंय सगळं, ही तयारी. हे बघा आता सगळं टाकून घ्यायचं आहे. बटाटा टाकलं मी आणि मिरची पण टाकायची. मुलांसाठी जरा कमीच तिखट केलं आहे मी, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्की बनवा. कसं बनवायचं आहे, जास्त मिरची टाकू शकताय आणि मी पण पूर्ण मिरची टाकली दमानी. शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते. जास्त शेंगदाण्याचं कूट पण केलं आहे तर थोडासा ठेवला आहे मी आणि खूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते सगळं मीठ टाकायचं. आता मीठ टाकून घेते मी. असं वाटतं जसं अख्ख्या सोसायटीसाठी बनवायचा कार्यक्रम चाललाय. एवढं मोठं 1 किलो टाकलं होतं मी शाबू तांदूळ, जास्त नाही. आणि मुलांना खूप आवडतं आहे तर ते सगळं संपणार आहे मला माहिती आहे, तर त्याच्यामुळे मी जास्तच बनवत असते काय बनवायचं असेल तर. एवढं काही संपत नाही आहे. हो थोडंसं राहणार बाकी, पण जास्त केलेलं चांगलं असतं ना. एवढं काही संपणार नाही, एवढं मुलं खाणार नाही आहेत, पण तरी पण असं वाटतं जसं अख्ख्या सोसायटीसाठी बनवायचं काम चालू आहे. आणि आता हे सगळं मिश्रण तयार होण्यासाठी रेडी आहे आणि ज्योती पूर्ण मिश्रण छानपैकी मिक्स करणार आहे. हो मिक्स करते मस्त असं, आणि नक्की बघा तुम्ही, आणि तुम्ही सध्या घरी नक्की प्रयत्न करा बनवायचा आणि खूप छान बनतात. मुलांना तर खरंच खूप आवडतात, गरम गरम मुलांना भरपूर आवडतात खायला, आणि नंतरसुद्धा ती खातातच असं काही नाही. पण मी अर्धं बनवणार आणि दुपारा त्यांना अर्धं बनवून देणार, आणि आता अर्धं बनवून देणार. त्यांना जेवढं खायचं आहे तेवढं मी बनवून देणार. आता वडे तयार करते मी मस्त. वडा तयार झाला की आपण तेलामध्ये टाकून घेऊ, मस्त फ्राय करून घेऊ. खूप छानपैकी बनलेले आहेत बघा, मस्त झाले. आता कुरकुरीत झालेत का नाही ते बघूया नंतर आपण. अशा प्रकारे वडी हे करून झालेत. आता ते डीप फ्रायला टाकलेत, पाहू शकता. खूप छानपैकी डीप फ्राय होईल बघा, पाहू शकता कसं फ्राय होतं. आणि हे बघा ज्योती कसे वडे बनवते. अशा प्रकारे मुलांना तोपर्यंत गरम गरम दिलेत 3 सॉस पण थोडा सॉस टाकला आणि पाहू शकता मस्त छानपैकी कुरकुरीत झाले. हे काय मस्त छानपैकी क्रिस्पी झाले ते, एकदम खूप छान लागत आहेत आणि गरम आहेत ते. तर खूप छानपैकी झाले. खूप नक्की तुम्ही पण घरी प्रयत्न करा. बघूया पुढे मुलांचे हावभाव बघा कसे झालेत. खाऊन बघ जरा. एकदम मस्त झालं बोलतं, पण खूप छान झालं, मस्त वाटतंय. आणि हा पण खायला लागलाय बघा कसा खातोय. खूप छान झाले. एक माझ्यासाठी आहे, मी आता इथे टेस्ट करणार आहे खरा, तर बघूया कशी टेस्ट होते ती. आणि खूप छानपैकी बघा तुम्ही पाहू शकता, खूप क्रिस्पी झाला आहे. एकच नंबर क्रिस्पी झाला, एकच गरम झालं. आणि गरम गरम एकदम छान. पण माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे अक्षरशः, पण तरी पण मी एक बाईट खाऊन बघतो. खूप छान झालं आहे आणि क्रिस्पी पण खूप झाला आहे. एकच नंबर झाला आहे. थँक्यू ज्योती, एकच नंबर वडा झाला आहे.
आणि मिठाचं प्रमाण पण खूप छानपैकी आहे. पाणी सुटलं तोंडाला. नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा, प्रयत्न करा बनवायचा. खूप छानपैकी क्रिस्पी, मुलं तर आवडीने खातात आणि खूप छानपैकी झाला आहे. तर नक्की घरी प्रयत्न करा. चॅनल आवडला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट नक्की करा सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. आणि ज्योती पण बघा काय बोलते. ज्योती ज्योती काहीच बोलत नाही, बिचारी करते सगळ्यांसाठी. आणि नक्की सगळ्यांनी हे करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि कमेंट नक्की करा कसे झाले. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.